राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्र गौरव रथयात्रा सुरू आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये ही रथयात्रा दाखल झाली आहे। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि आमदार अतुल बेनके तसंच माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही गौरव रथयात्रा पिंपरी चिंचवड शहरामध्ये दाखल झाली आहे। यावेळेस महाराष्ट्रातील 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार समाजाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गौरव रथयात्रेचं जंगी स्वागत केलं गेलं। यावेळेस पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा मुठा पवना आणि इंद्रायणी नदीच्या जलानं गौरव कलश रथाचं पूजन हे करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्र गौरव रथ यात्रा 25 तारीख कोल्हापूर यापासून सुरुवात झालेली। आता आपण जे स्वागत पाहिलेले ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कला क्षेत्रातील वैभव म्हणून त्यांनी सर्व जे कलाकार या ठिकाणी उपस्थित केलेले हे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आदिवासी क्षेत्रातील असतील, 12 बलुतेदार असतील, असे अनेक ढोल लेझिम पथकाच्या मार्फत अतिशय उत्साहाने या रथयात्रेचं स्वागत करण्यात आलेलं आहे। यावेळेस 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार समाजांनी त्यांच्या पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवलं। त्याचबरोबर मलखांब आणि मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक दाखवून महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचं यावेळेस दर्शन घडवण्यात आलं। दापोडी मार्गे गौरव कलश रथयात्रा पिंपरी चिंचवड शहरामध्ये दाखल झाली। त्यानंतर लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर या यात्रेचं जंगी स्वागत करत गौरव कलश नद्यांच्या जल आणि पूजन करण्यात आलं। त्यानंतरची यात्रा पिंपरी मार्गे काळेवाडी आणि काळेवाडीकडून भक्ती शक्ती मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे। विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये या रथयात्रेचं स्वागत केलंय। 12 बलुतेदार या मार्फत या ठिकाणी ज्या महाराष्ट्र वैभवशाली परंपरा आहे ती जतन करण्याचं काम कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केलं। त्याच माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी करतात की खऱ्या अर्थानं देशाला राज्याला याची गरज आहे की आपल्याला वैभवशाली परंपरा ठेवण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे, म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुद्रा। या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असून 1 मे रोजी यात्रेचा समारोप हा मुंबई येथे होणार आहे। त्यानंतर मुंबईमध्ये 4 दिवस मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन हे करण्यात आलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेसची ही महाराष्ट्र गौरव रथयात्रा मुंबईकडे रवाना झालेली आहे। मुंबईत 4 दिवस मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय।